तर मित्रांनो, आपण चार्लिंग चॅपलिनला तर पाहिलं असेल, पण चार्लिन अंबादास कुणी बघितलाय का? नाही. तर चार्लिन अंबादास माझ्या हातापाशी आहे. कुठला आहे अंबादास? सोलापूरचा. सोलापूरचा काय फेमस आहे माहितीये का? चादर आणि शेंगदाण्याची चटणी. आणि तिसरा कोण? अंबादास. हा, तर अंबादास कड कशी कला आहे सांगतो तुम्हाला. अंबादासला कमीत कमी 70 प्रकारचे आवाज काढायला येतात. कसे? आता बघा, अंबादास चालू हो जाओ. भाऊ वरडू नको, मोर यायचा दमानं. घसा बसलाय काय? बसकर भाऊ, पाऊस पडेल, आंबे वाया जातील. कोकिळा लगे वरडायला अंधारात बी. दुसरं काय येत आहे? सुंदरसा कुत्र कसं ओरडतात. उंदराचा? कुत्राचा. कुत्र्याचा. हा. अरे भाऊ, सरकारी दवाखान्यात इंजेक्शन कमी आहेत, चावचिल. अजून काय? पैंजण. पैंजण? रातकिड्याचा आवाज. हा हा. रातकिड्याचा आवाज आवाज काढायला हो का थुकायला हो? नाही, पैंजणचा आवाज. हा हा, राईट. हा किती चिकना मामा. भाऊ, पप्पी जर मागितलास 32 दाताची निशाणी गायब करीन. हा घे. हा, दुसरा आवाज सांगा. बदक आलेला आहे, बदकाचा आवाज. बदक? हो. हा. सुंदरसा किंगफिशर आलेला आहे. हा. किंगफिशरचा पक्षीचा आवाज, कंड्याचा. हा, व्हेरी गुड. अजून? लहान मुलं कसं बोलतात? मामा किती चिकना. रे भारी आहात तुम्ही मामा. खोटं बोलू नको, कोपऱ्यात घालून कचकत तुडविल पायानी. नाही मामा, लय चिकना तुम्ही. वारण्यासनं आंघोळ केलीस का काय? एवढा पांढरा शिपट झाला सण मला सांगायला. मला लाज वाटते मामा तुमच्याशी बोला. लाज वाटते? अरे एक नंबरचा बिन लाज आहे. हा, पुढलं बोल, इथं वेळ नाही मला, तिकडं भाकरी संपत्या. सुंदरसा ट्रेनचा आवाज. ट्रेन. हा, आगीन गाडी. हा, ट्रेन स्टार्ट. बसकर, माईक मध्ये थुका जमा झाला. अजून काय आहे सांग खटकून. वडेपावले, चहावाले कसं ओरडतात? कशाचं? चहावाले, वडेपावले. हा, चहावाले. हा, आई छाईया, आई छाई छाईया, अरडिया, अरडिया, अरे बडबड. आता कळालं, अंबादास रेल्वे स्टेशनहून आला इथं. हा, नेक्स्ट वेळ नाही आपल्याला, भाकरी संपत्याला. हा, हसण्याचा एक प्रकार वेगळा. माझा मित्र गाडी स्टार्ट असतं. पहिली किक, दुसरी, तिसरी. कसं झालंय अंबादास, तुझ्या कार्बोरेटर मध्ये कचरा अडकलाय. कमरत लाद घातल्याशिवाय कार्बोरेटर साफ होत नाही तुझं, एवढं तर मला नक्की कळालंय. बाकीचं बोल, मला उशीर व्हायलाय. तुम्हाला भेटून छान वाटलं खरंच. अभिमान वाटतोय, एक कलाकार भेटलं. आय एम 53 रनिंग. खरंच तुमच्यासोबत मी छोटा झालो. सल्यूट तुम्हाला. छोटा छाऊन असल 50-55 किलो वजन. नाही, 112 किलो आहे. नाही, हाय काय प्रकार. अण्णा हसू नका, छाताडावर उभा टाकल्यावर काय होईल? कुठून आवाज निघतील, या मोजता सुद्धा येणार नाहीत. थँक्यू. तर चला, अंबादास सर आपल्याला भेटले. खरंच माणूस 52च्या वयात सुद्धा एवढा एनर्जेटिक वागतो. कलाकाराला अरे तुरे बोलण्याचं कारण सांगतो. त्याला कसल्याच प्रकारचा माज किंवा कसल्याच प्रकारचा अभिमान आणि कसल्याच प्रकारचा गर्व नसतो. तो हे अंबादास सरांनी मला आज दाखवून दिलेला आहे. खरंच माझा हा व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितलेला असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण एक कलाकार जर वयाच्या 52व्या वर्षापर्यंत जर कला सादर करीत असेल तर त्याला सलाम आहे, सल्यूट आहे. खूप खूप धन्यवाद सर. आणि तुम्हाला खोटं बोलत नाही, 50-55 वर्षातले काही लोक खेड्यापाड्यात
दारू पिऊन पत्ते खेळून घरबार उद्ध्वस्त करायच्या माग आहेत. पण अंबादास सरांनी एक आयडियोलॉजी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. वय वाढलं तरी हरकत नाही, पण मन नेहमी तरुण ठेवा, अंगातली कला जोपासा आणि लोकांना हसवण्यासाठी त्याचा उपयोग करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच ज्ञानी को ज्ञानी पहचाने, ज्ञानी क्या जाने. राईट. पानी का स्वाद मछली पहचाने, मेंढक क्या जाने. तुम्ही सचमुच मछली आहात, तुम्ही Yes. फार मोठे ज्ञानी आहात. Yes, Not you. धन्यवाद सर. बहुत बढ़िया. Thank पण you. पानी का स्वाद जब तक पानी क्वार्टर में नहीं मिसळता तब तक क्वार्टर का मजा नहीं आता. पूरी पी तो नरडा चरचर करता है. कसला भाऊजी, मला पण चढलंय की का तुम्ही का पण अण्णा तुम्ही क्वाकू करू नका. तुम्ही थम्सअप बी पिली तर तुम्हाला चढल.